गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6. आज थोडा उशीर झाला, आपल्याला 10-15 मिनिटं झोप लागली होती. पटकन आवरलं आणि डॉट 6ला निघालोय घरून. आता चाललोय आपण CNG फिल करायला. आणि काल थोडंसं लवकर काम झालं. लवकर म्हणजे माझं टार्गेट झालं, पण ते असं वाटलं की थोडंसं काम आपलं कमी झालं आणि गरमी पण जास्त असल्यामुळे ते मला शेअर मार्केटमधनं निघले, सो मी थांबलो तिथं. तर आज बघूया आपल्याला किती करता येते. जिथं काम भेटेल तिथं आपण करूया. ठीक आहे, CNG भरल्यानंतर करतो अपडेट. फर्स्ट राईड भेटली आपल्याला उबेरकडनं. जवळपास 20 मिनिटं आपण वेट केला आणि उबेरकडनं भेटली पुणे स्टेशनची. इथलं 1 किलोमीटरचं पिकअप आहे. चालू आहे आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट किती फेअर भेटतो. 210 फेअर दाखवलंय, 190 वगैरे आपल्याला भेटेल. ठीक आहे, दिवसाची सुरुवात आहे, सो ॲक्सेप्ट केली पटकन आणि बघूया आपण पुढे जातो. आणि ही एक सवय सगळ्यांनी घ्यायची लावून की कस्टमरच्या लोकेशनला पोहोचल्यानंतर एक मेसेज करून द्यायचा आणि कॉल करायचा लगेच त्यांना, म्हणजे परत काही इश्यू येत नाही. आपण 5 मिनिटं वेट करणार, मग एखाद्या वेळेस कस्टमर राईड कॅन्सल करतो किंवा येत नाही. त्यासाठी आल्या आधी मी रिच लोकेशन करतो, आरावी म्हणून मेसेज देतो करून आणि कॉल करून टाकतो, म्हणजे मग आपल्याला पण कन्फर्म राहतं. आता तसंच केलंय. कस्टमर बोलले 2 मिनिटांमध्ये येतो. आपल्याला जर 5 मिनिटाच्या पुढे गेले तर आपल्याला वेटिंग चार्ज पण भेटेल उबेरकडनं. ठीक आहे, केलाय कस्टमरला कॉल, येतो बोललेत. आणि इथं कॅबवाले आहेत दिसतात तिथे. ठीक आहे, 2-3 कॅबवाले आहेत, हरकत नाही. आपल्याला राईड पडले, आपण ॲक्सेप्ट केली आणि बघूया राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. कस्टमरला सोडलं आपण स्टेशनला. 263 त्यांचं बिल झालं. 202 रुपये आपल्याला भेटलेत आणि वेळ लागलाय 25 मिनिटं. इथलं फ्रेश होऊया आणि परत स्टेशनच्या साईडला थांबूया, कारण इकडे तिकडे फिरण्यात काय मजा नाही. इथं उगाच आपलं गॅस जातो. आणि काल पण आपण स्वारगेटला सोडलं होतं आणि स्टेशनला आलो होतो. थोडा वेळ केल्यानंतर आपल्याला राईड भेटली होती. आज पण आता बघू किती बाकीची ॲप चालू करतो आणि कुठं राईड भेटते बघतो, करतो अपडेट. हे सगळे लोक इथंच थांबतात. हे हॉटेलवाले पण काय बोलत नाही, कारण मी बराच वेळा थांबलो इथं बाहेर. कोण काय म्हणजे असंही करत नाही की नका थांबू वगैरे म्हणून. तर इथं जागा असते, थोडंसं बघायचं सकाळ कुठं तरी आपली गाडी साईडला लावून किती गाड्या आहेत पुढं PNQ मध्ये आणि चेक करायचं. ठीक आहे, करतो अपडेट. तर रॅपिडोकडनं राईड भेटली होती आपल्याला हिंजवडी फेज. हिंजवडीला जस्ट वाकडचं ब्रिज उतरलं तिथेच होतं ड्रॉप. 276 फेअर झाले आणि वेळ झाला आहे 7:51 मिनिटं आणि गाडी चालली 42 किलोमीटर. तर ठीक आहे, आता इथं ओला उबेर चालू करतो आणि करतो अपडेट कुठं जायचं ते. रॅपिडोकडनं दुसरी राईड भेटली आपल्याला परत बावधनची. आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केलाय, 2 मिनिटात येतो बोललेत. तर ही सवय व्यवस्थित ठेवा, कंटिन्यू ठेवा. बघू आपण आता किती करू शकतो पुढं. तर बघू, अर्धा-पाऊण तासाची राईड असेल. 202 रुपये दाखवले म्हणल्यावर एक माझ्या हिशोबाने 12-15 किलोमीटर असायला पाहिजे, 12-15. ठीक आहे, करतोय कस्टमरचा वेट. 5 मिनिटानंतर आल्या लगेच राईड करायचं, म्हणजे 5 मिनिटानंतर आपल्याला वेटिंग चार्ज भेटतो. तर मगाशी पण काहीतरी 1 मिनिटा पहिले फर्स्ट राईडला काहीतरी 1-2 मिनिटात 1-1.5 मिनिटाचं काहीतरी मला भेटेल. आणि आत्ता पण मी चालू केलाय, बघूया कस्टमर येते. आलं लवकर तर ठीक, नाही तर मग आपल्याला वेटिंग चार्ज भेटेल. कॉल ते केलाय, करतोय कस्टमरचा वेट. रॅपिडोकडनं आपल्याला राईड भेटली होती आत्ताची. कस्टमरचं बिल झालंय 219 आणि तिथनं लगेचच आपल्याला आणखीन एक रॅपिडोकडनंच पडली. 2.3 किलोमीटरचं पिकअप आहे आणि स्टेशनची राईड आहे. 232 काहीतरी फेअर दाखवलाय. सो पटकन ॲक्सेप्ट केली आणि निघालोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. याला पण बहुतेक 1 तास वगैरे लागेल. तर राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. नेहमीप्रमाणे आपण ॲपमध्ये केलं आणि कस्टमरला कॉल केलाय. 2 मिनिटांमध्ये येतो बोललेत. तर आपण कस्टमरचं वेट करतोय. रॅपिडोचं 495 झाले, उबेरचं 202 आणि आता हे 332. ठीक आहे, 7, 8, 9, 950 काहीतरी होईल. ठीक आहे, राईड कंप्लीट झालं करतो. रॅपिडोची परत एक राईड पडली, 247 फेअर दाखवलाय. तर 1 किलोमीटरचं पिकअप. मी एंड लोकेशन तर बघितलं पण नाही, पटकन ॲक्सेप्ट केली. 247 फेअर दिसला, कारण ते डायरेक्ट पैसे आपल्यालाच भेटतात. आणि आताच्या पण कस्टमरला 6 मिनिटाचा वेट टाईम लागलेला आहे. 254, 254 रुपये आपल्याला भेटलेले. 14 किलोमीटरची वेळ लागला जास्त, कारण गर्दी होती, कोथरूड वगैरे तिकडनं यायचं होतं. आता ही राईड बघू कुठे एंड लोकेशन. रुबी हॉलपासून आपल्याला राईड भेटली होती ही आणि
वाघोलीचा ड्रॉप होता, वाघोलीला कस्टमरला आत्ता सोडले आणि आता इथनं थोडंसं मार्केट बघतो, शेअर मार्केट, कारण सकाळपासून वेळच भेटला नाही ओपन करायला. सो आता थोडा वेळ ते बघतो आणि इथनं मग ओला उबेर चालू करतो आणि कुठं राईड भेटती बघूया आपण आता कुठनं जाते. 992 रुपये आपलं रॅपिडो झाले आणि 202 ओला झाले, तर 1104-5 रुपये काहीतरी अर्निंग झाले आपलं टोटल. वेळ झालाय 10:30 वाजले, गाडी चालली 92 किलोमीटर. ठीक आहे, पुढं आता कुठे जातोय करतो अपडेट. वाघोलीत आपल्याला तिथं थोडा वेळ वेट केला आणि 2.5 किलोमीटरची राईड पडली. फेअर होतं 105 रुपये, म्हणजे 50 जवळपास 40 रुपये किलोमीटर आपल्याला पैसे भेटलेत. तर आपण डीमार्टला लोहगावला इथं आतमध्ये थोडंसं आहे, इथं सोडले कस्टमरला आणि येताना वाघोलीला बघितलं होतं तर रोडला गर्दी खूप होती. एक साईडनी पूर्ण पॅक होता रोड, अर्धा 1 किलोमीटर ट्रॅफिक होतं. सो मी आता लोहगावपासून तिकडं एअरपोर्ट साईडला जायचा विचार करतोय. थोडंसं एमटी जावं लागेल, पण तिकडं गर्दीत एक तासभर घालवण्यापेक्षा इथनं 10-15 मिनिटात थोडंसं गेलेलं कधी पण चांगलं. एक राईड पडली होती रॅपिडोचीच एअरपोर्टची, पण ती मी एक्सेप्ट करायच्या आधीच कोणतरी एक्सेप्ट केली. तर आता आणि ओला उबेर चालू करतो आणि बघतो कुठं जातोय ते. ठीक आहे, ओलाकडनं आपल्याला राईड भेटली आहे चरोली बुद्रुकची. इथनंच 2-2.5 किलोमीटरचा पिकअप होता. तर आलो आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, मेसेज केलाय, कॉल तर नव्हता लागत, त्यांचा पण आला येतो म्हणून. तर ठीक आहे, वेट करतोय कस्टमरचं. आणि 220 फेअर दाखवलंय हरोली बुद्रुक. 1100 रुपये आपलं रॅपिडोचं झाले आणि 202 रुपये आपलं ओलाचं झाले आणि 200 रुपये उबेर समजा. तर 11 आणि 2 13 आणि 2 1500 रुपयाचं काम होऊन जाते आपलं आणखी 1 तासाभरामध्ये. 11:15 झालेत, बघू किती वेळ लागतोय. 11:30 झालेत राईड कंप्लीट आणि गाडी चालली 100 किलोमीटर. तर राईड पूर्ण झाल्यानंतर करतो अपडेट. आलोय आपण कस्टमरच्या एक्झिट लोकेशनला. त्यांनी 220 मला आधी फेअर दाखवलं, त्यांच्या हिशोबाने 11 किलोमीटर होतं, पण नव्हतं ते 16 किलोमीटर होतं. आस्था म्हणून सोसायटी, आस्था डेव्हलपर चरोलीला, इथं आलो होतो एकदा मी. तर 16 किलोमीटर होतं ते. 16 आणि 2 18 किलोमीटरचे आपल्याला 250 रुपये दिले. कस्टमरचं बिल झालं 307 रुपये. तर आता आपण आहे चरोलीमध्ये, लोहगाववरून आलोय. तर रॅपिडोचे 1100, उबेरचे 202, 1302 आणि 250 रुपये ओलाचे. 13, 2, 15 आणि 50, 1555 रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे. टाइम झालाय 12:30. 4 गाड्या CNG आहे, गाडी चालली 117 किलोमीटर. तर आपण फक्त ताक घेतलं होतं, थोडंसं पोट जळजळ करत होतं. सो तर आता बघू, इथं काहीतरी खाल्लं तर ठीक, नाही तर बघू. शेअर मार्केटचा आज करायला टाईमच नाही भेटला ओपन करायला. मागाशी थोडं बघितलं, पण तेव्हा मार्केट काही नव्हतं व्यवस्थित. सो आज काही केलेलं नाही, तरी इथं बघू कुठंतरी व्यवस्थित एका ठिकाणी थांबू सावलीमध्ये आणि बघूया आपण इथनं कुठं जातोय. इथनं राईड पडते का बघू. आता ओलाकडनं आणलं म्हणलं, ओलाकडनं पडायला पाहिजे. ठीक आहे, कुठं जातोय करतो अपडेट. आणि वेळ 12:30 झालेले आहेत. ठीक आहे, हा नोन एरिया आपल्यासाठी, म्हणजे माहितीतला एरिया. सो इकडं काय बोलून नाही. तिकडं त्या भागामध्ये म्हणजे लोहगाव ते वाघोली मधला पट्टा, तिथं राईड भरपूर होते. पण ते खराडी तिकडच्या होते, सगळे पडत होते मला. मी बघत होतो इकडच्या साईडची एक, तर मला ओलामध्ये दिसली, तर मी एक्सेप्ट केली आणि आलो. आणि ठीक आहे, आता इथं चरोली आळंदी रोड लागलाय, तर इथं थोडंसं साईडला घेऊ आणि आपण बघू मार्केट या मधल्या रोडला, साईबाबाच्या रोडला. ठीक आहे, राईड कम्प्लीट झालं. आता राईड तर नाही आहे, सवयच लागली ती तशी बोलायची. कस्टमर होता आता, एक लेडीज होत्या, खूप जाड होत्या, अशा उत्तर प्रदेश वगैरे त्या साईडच्या असतील. दोघं नवरा बायको, एजेड होते आणि फुल जाड. म्हणजे चालायला पण अवघड होतं. एसी करा म्हणले फुल. हे फुल म्हणजे 4 वर AC गेला होता, एवढा होता नव्हतं तरी फुल. तरी बाईचा आवाज येत होता. म्हणजे एवढं जाड नसावं माणसाने की आपल्याला चालणं सुद्धा जड होईल. तर अशी काही कंडिशन होती. ठीक आहे, हरकत नाही, शेवटी माणूस आहे. तर आपण काय बोललो नाही, आपण फुल AC लावून दिला. कस्टमर काय 10-15 मिनिटं, अर्धा तास आपल्या गाडीमध्ये असते, तेवढ्याने काय फरक पडत नाही.